नमस्कार मित्रांनो, विण दोघातलेही तुटेना मालिकेच्या आजच्या भागात काय घडलं हे सांगण्याआधी तुम्ही माझ्या मराठी मनोरंजन कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि कमेंट नक्की करा. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये खूप मोठा ड्रामा, भावनिक प्रसंग आणि काही धक्कादायक खुलासे पाहायला मिळाले. कालचा भाग जिथे संपला होता तिथूनच आजच्या भागाची सुरुवात करण्यात आली. सुष्मिता रिसेप्शनमध्ये शॉर्ट ड्रेस घालून सगळ्यांसमोर आल्यामुळे संपूर्ण कार्यक्रमामध्ये मोठा गोंधळ झालेला दिसतो. उपस्थित असलेले सर्वजण तिच्याकडे आश्चर्याने पाहत असतात. त्यानंतर सुष्मिता अक्षरशः रडायला लागते. रडत रडत ती स्वानंदीला सांगते की आजचा दिवस तिच्यासाठी खूप खास होता. आज तिने तिच्या फॉलोअर्सला, मैत्रिणींना, मित्रमैत्रिणी आणि ओळखीच्या लोकांना खास आमंत्रण केलं होतं. त्यांच्यासमोर तिला अपमान झाल्यासारखं वाटतं. तिला त्यांच्यासमोर आज लग्न केलं आहे, मी मॅरिड आहे हे सांगायचं असतं. पण त्याऐवजी आज तिचा सर्वांसमोर अपमान झाला, फजिती झाली. त्यामुळे तिला रडू आवरत नाही. सुष्मिता स्वानंदीवरती आरोप करत म्हणते, तू हे सगळं मुद्दामून केलं आहेस. आज जे काही माझ्यासोबत झालं आहे ते मी आयुष्यभर विसरणार नाही. आणि हे तू केलंस यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. तू मला आयुष्यभराचा ट्रॉमा दिला आहेस. मला अजूनही विश्वास बसत नाही आहे स्वानंदी ताई, तू माझ्यासोबत असं काही करू शकतेस, माझ्यासोबत असं काही वागू शकतेस. फक्त मी लग्न केलं आहे म्हणून तू मला एवढी मोठी शिक्षा देत आहेस. मी लग्न केलं आहे, मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मात्र स्वानंदी शांतपणे स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करते. ती सांगते, मी तुला पैठणी, शेला आणि दागिन्याचीच बॅग दिली होती. त्याऐवजी हा ड्रेस कसा काय आला मला काहीच माहिती नाही. मी असं काहीच केलेलं नाही. पण तिचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये त्या क्षणी कुणीच नसतं. अर्पिता लगेच स्वानंदीवरती तुटून पडते. ती बोलते, तू आधीही अंशुमनचं लग्न मोडलंस. ती म्हणते, तू नेहमीच कार्यक्रमामध्ये गोंधळ घालतेस, प्रत्येक वेळी काही ना काही समस्या निर्माण करतेस. यावेळीही तू रागाच्या भरात असंच काहीतरी केलं आहेस. त्यांनी लग्न केलं आहे म्हणून तू राजवाडे घराण्याची मोठी सून असूनही घराच्या प्रतिष्ठेचा विचार केला नाहीस. तुला या घराच्या परंपरा माहिती आहेत, घराची मान मर्यादा माहिती आहे, तरीसुद्धा तू असं वागलीस. इतक्यात मंदाकिनी देखील बोलायला सुरुवात करते. ती स्वानंदीला खूप काही सुनावते आणि म्हणते, आज तू दाखवून दिलंस की सावत्र बहीण कशी असते. हे ऐकून तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना हादरून जातात. कारण घरात कोणालाच माहिती नसतं की स्वानंदी आणि सुष्मिता या दोघी सावत्र बहिणी आहेत. मंदाकिनी सगळ्यांसमोर हे सत्य उघड करते. ती सांगते, आम्ही तुला कधी सावत्र मुलीसारखं वागणूकच दिली नाही. तुला आमच्या स्वतःच्या मुलीसारखंच प्रेम दिलं, वाढवलं. पण तू आज दाखवून दिलंस तू कशी बहीण आहेस. तू माझ्या मुलीसोबत असं वागशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. स्वानंदीवरती एकामागून एक आरोप होत असतात आणि अर्पिता पुन्हा तिच्यावर बोलायला लागते. पण यावेळी समरचा संयम तुटतो. समर मोठ्याने अर्पिताला थांबवतो आणि म्हणतो, अर्पिता बस, आता एकही शब्द बोलायचा नाही. स्वानंदी मॅडमशी अशा पद्धतीने बोलण्याची हिंमत पुन्हा करू नकोस. तू कोणाशी बोलत आहेस याचं भान ठेव. हे ऐकून अर्पिता आणखी संतापते. पण समर तिथेच थांबत नाही. तो अर्पिताला सांगतो, कार्यक्रम आता संपलेला आहे आणि तू आता तुझ्या घरी जाऊ शकतेस. समरचे हे शब्द ऐकताच मल्लिकालाही राग येतो. तीही संतापते. ती म्हणते समरला, प्रत्येक वेळी तू माझ्याच मुलांना बोलतोस. नेहमी अर्पिता आणि अंशुमन तुला चुकीचे वाटतात, पण यावेळी स्वानंदीला मात्र तू काहीच बोलत नाही आहेस. यावेळी स्पष्टपणे तिची चूक आहे, तरीसुद्धा तू तिचीच बाजू घेत आहेस. यावर समर सगळ्यांसमोर ठामपणे उभा राहतो आणि म्हणतो, यावेळी स्वानंदी मॅडमची काहीच चूक नाही. मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्या पूर्णपणे निर्दोष आहेत आणि त्या कधीच असं करू शकत नाही. त्यांनी आजपर्यंत या घराच्या प्रतिष्ठा, परंपरा, मान मर्यादा नेहमी जपलेल्या आहेत. घरामध्ये प्रत्येक संकटाच्या वेळी त्या सर्वांच्या पुढे उभ्या असतात. त्यामुळे मला खात्री आहे त्या निरपराध आहेत. यानंतर समर सगळ्यांना शांत करत म्हणतो, पुरे झालं आता, हा विषय इथे संपूया. आता आणखी तमाशा नको. त्यानंतर तो उपस्थितीत सगळे जेवढे पाहुणे असतात त्यांची माफी मागतो आणि कार्यक्रम संपल्याचं जाहीर करतो. समरच्या या निर्णयामुळे हळूहळू सगळे पाहुणे निघून जातात. मात्र कार्यक्रम संपल्यानंतर एक धक्कादायक प्रसंग आपल्याला दाखवण्यात आला आहे. मल्लिका आणि अंशुमन एकटे पडतात आणि दोघेही हसायला लागतात.
त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे समाधान दिसत असतं, कारण त्यांनी आखलेला हा डाव पूर्णपणे यशस्वी झालेला दिसतो. रिसेप्शनमध्ये गोंधळ घालायचा, सुष्मिता आणि स्वानंदीमध्ये वाद निर्माण करायचा आणि संपूर्ण घरामध्ये कलह निर्माण करण्याचा हा त्यांचा प्लॅन अगदी त्यांच्या मनाप्रमाणे यशस्वी झालेला दिसतो. दोघेही आनंदाने हसत असतात, कारण त्यांनी जे काही नियोजन केलं होतं ते अगदी तंतोतंत घडलेलं असतं. दुसरीकडे स्वानंदी मात्र पूर्णपणे खचलेली असते. ती तिच्या रूममध्ये जाते आणि एकटीच बसून खूप रडते. तिच्या मनाला आज झालेल्या सगळ्या गोष्टींचा खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेवढ्यात समर तिच्याकडे येतो आणि तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो. स्वानंदी भावूक होऊन समरला सांगते, जेव्हा आपलीच माणसं आपल्यावर विश्वास ठेवत नाहीत ना, तेव्हा खूप वाईट वाटतं. मी काहीच केलं नाही तरीसुद्धा सगळे मला दोष देत आहेत. ती पुढे म्हणते, माझ्याकडे कोणताही पुरावा नाही. मी तुम्हाला कसं काय सिद्ध करून दाखवू की मी निर्दोष आहे? हे ऐकल्यानंतर समर अतिशय सुंदर उत्तर देतो. तो म्हणतो, मला कोणत्याही पुराव्याची गरज नाही, कारण मला तुमच्यावर विश्वास आहे. समर पुढे सांगतो, विश्वास हा कोणत्याही पुराव्यापेक्षा खूप मोठा असतो. एकदा एखाद्या व्यक्तीवरती विश्वास ठेवला की तो शेवटपर्यंत टिकवायचा असतो. मला खात्री आहे की तुम्ही हे सगळं केलेलं नाही. समरचे हे शब्द ऐकून स्वानंदी अगदी भावूक होते, कारण दिवसभर सगळे तिच्यावर आरोप करत असतात, पण अशा वेळी समर तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला असतो. समर तिच्या डोक्यावर हात फिरवतो आणि तिला धीर देतो. तो तिला सांगतो, काळजी करू नका, लवकर सत्य बाहेर येईल आणि सगळ्यांना कळेल की तुमची काहीच चूक नव्हती. समरच्या या शब्दांमुळे स्वानंदीला थोडासा आधार मिळतो. यानंतर भागाच्या शेवटी पुढील भागाचा सुंदर प्रोमो दाखवण्यात आला आहे. पुढील भागामध्ये सुष्मिता आणि अंशुमनच्या सत्यनारायणच्या पूजेची तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतं. संपूर्ण घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं. सगळेजण पूजेच्या तयारीमध्ये व्यस्त असतात. त्याचवेळी स्वानंदी फुलांची परडी घेऊन येत असते. मात्र चालत असताना अचानक तिचा पाय घसरतो. स्वानंदी पडणार इतक्या समोर तिला पकडतो आणि सावरतो. या क्षणी तिच्या हातातील फुलांची परडी खाली पडते आणि त्यातील फुलांची उधळण होते. ती उधळण समर आणि स्वानंदी यांच्या दोघांवर होते. हा प्रसंग अतिशय सुंदर आणि रोमॅन्टिक दाखवण्यात आलेला आहे. समर आणि स्वानंदी एकमेकांकडे पाहत असतात आणि त्याच त्यांच्या आजूबाजूला फुलं बिखरलेली आपल्याला दाखवली आहेत. त्यांचा हा सुंदर आणि गोड क्षण पाहून आजी खूप आनंदी होते. समर आणि स्वानंदीकडे पाहताना आजीच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच समाधान आपल्याला दाखवण्यात आलं आहे. तिच्या चेहऱ्यावरचं जे हास्य स्पष्टपणे सांगतं की तिला या दोघांमध्ये वाढत असणारं हे नातं पाहून खूप आनंद होत आहे. आता पुढील भागामध्ये समर आणि स्वानंदीचं नातं आणखी घट्ट होताना दिसणार आहे. तसेच मल्लिका आणि अंशुमनचा खरा चेहरा घरातील सदस्यांसमोर येणार का, हे पाहणं अगदी रंजक ठरणार आहे. मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मराठी मनोरंजन कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.